बुलढाणा शहरात उभारलेल्या म्हाडा सदनिकांमध्ये लाभार्थी असलेल्या जयश्री बोराडे यांनी पहिला हप्ता म्हणून 74,000 रुपये अदा केले. मात्र अजूनही त्यांना 45,000 रुपयांचे थकीत रकमेचे व्याज भरण्यासंदर्भात अडवणूक केली जात आहे आणि त्यांना मिळालेली म्हाडाची सदनिका ताब्यात दिली जात नाही. जयश्री बोराडे यांनी गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील नागरिकांना म्हाडामार्फत सदनिका उपलब्ध करून दिली जातात. मात्र व्याजामुळे अनेक लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, ती थांबवावी अशी ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. माझे नाव जयश्री ज्ञानेश्वर बोराडे, राहणार महावीरनगर, बुलढाणा. मी इथे 13 वर्ष झाले भाड्याच्या घरामध्ये राहते. मला असं माहिती मिळाली की शासनाने म्हाडाचे घर गरीब व्यक्तीसाठी, आमच्या परित्यक्त महिलांसाठी काढलेले आहे आणि मी तिथे 4-7 महिन्या अगोदर अर्ज केला. माझा घरामध्ये नंबरही लागला. मी तिथे मला 74,000 रुपये भरण्याचे सांगितले विकास गायकवाड या दादांनी. मी तिथे म्हाडाला डीडी करून 74,000 रुपये दिले आणि त्यानंतर त्यांनी मला माहितीपत्रक दिलं. त्याच्यानंतर माझी कुठेही त्यांनी स्वतंत्र नाही आवाज फायनान्स लावलेला असं मला माहीत पडलं. मी त्यांना विचारायला गेले, पण माझी लोन केस त्यांनी करून नाही दिली. म्हणजे ते बोलत होते, तुम्ही परित्यक्त आहे, तुमचा मुलगा छोटा आहे, तुम्ही एकट्या असल्यामुळे तुम्ही हप्ते भरू शकणार नाही, हे कारण त्यांनी मला दाखवलं. मी त्यांना सांगितलं की दादा, मी लोन केस भरू शकते, हप्ते भरू शकते, पण ते बोलले की आम्ही तुमचे लोन केस करून देत नाही. त्यानंतर माझे 10-15,000 रुपये माझे दुसऱ्या फायनान्समध्येही गेले, तरी तिथेही माझे लोन केस झाले नाही. मी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पण गेले, तर त्यांनी सांगितलं की म्हाडाच्या घरावर आम्ही लोन केस देत नाहीत. तर मग मी नंतर माझं बजाज फायनान्सचं वैयक्तिक लोन घेतलं. काही माझे दागिने मोडले, काही माझ्या भावाकडून मी उसने पैसे घेतले आणि असं करून मी 6,77,918 रुपये 2 हप्ते झाले तिथं भरून दिले. डीडी स्वतः घेऊन मी पाठक मॅडमला नेऊनही दिला, तरीही मला अजून सदनिकेचा ताबा मिळत नाहीये. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6-7 महिने लेट झाल्यामुळे तुम्हाला 43,000 रुपये हे व्याज आलेलं आहे. 43,700 काहीतरी वर रक्कम आहे, तर ते व्याज भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही.